महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड झाली आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने दोघांनाही 3 जुलैपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या सुनावणीत पोलिसांनी कोणते मुद्दे मांडले, बचाव पक्षाने काय युक्तिवाद केला आणि आता तपासाची दिशा काय असणार आहे, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात आणखी 5 दिवस पोलिसांना मिळाले आहेत. वडगाव मावळ न्यायालयाने आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने तपासासाठी आणखीन 5 दिवस मंजूर केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने तपास अधिक अपूर्ण असल्याचं सांगत अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. पोलिसांनी का मागितली पोलीस कोठडी, केतनच्या हत्येचा कट कसा रचला आणि गुन्हा नेमका कसा केला याचा तपास बाकी. आरोपी चेतनला घटनास्थळी नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन करायचं आहे. केतनचा बेपत्ता पासपोर्ट शोधायचा आहे. लोहगडावर आधी रेकी करण्यात आली होती का याचा तपास करायचा आहे. कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घ्यायचा आहे. केतनच्या मोबाईलमधील माहिती रिकव्हर करायची आहे. आरोपी चेतनचे कपडे जप्त करून फॉरेन्सिक तपासणी करायची आहे. याच मुद्द्यावर पोलिसांनी या दोन्ही आरोपींची पोलीस कस्टडी मागितली आहे. यावर दोन्ही आरोपींच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला तो त्यांनी स्वतःहून सांगितला. पाहूया ते काय म्हणाले. अक्यूज नंबर 2 ला कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात आलं होतं, जे सन्माननीय JMFC कोर्टापुढं, व त्याची फर्दर कस्टडी 7 दिवसाची मागण्यात आली होती. पण दोन्ही बाजूचा आरोपींचा युक्तिवाद ऐकता व आमचे सिनियर काउन्सिल उत्तरवार सर यांचा युक्तिवाद ऐकून सन्माननीय कोर्टाने इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठलीही प्रोग्रेस नसल्या कारणानं व फक्त एक सिंपल रिकव्हरीसाठी फक्त 4 दिवसाची पोलीस कस्टडी ग्रँट केलेली आहे. सर काय युक्तिवाद काय केलं सर? युक्तिवाद काय केला आपण? आमचा युक्तिवाद एवढाच होता की 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली गेली असताना ज्या रिकव्हरीज करायच्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या. आता जी कारणं दिली गेली होती ती संयुक्तिक नव्हती, त्यामुळे त्यांना फर्दर पोलीस कस्टडी मिळू नये चेतनची, असा आमचा युक्तिवाद होता. त्याच्यासाठी काही अर्ज वगैरे दिलेला होता का? मीडिया ट्रायल होऊ नये? नाही, आमच्याकडनं असा कोणत्याही प्रकारचा अर्ज देण्यात आलेला नाहीये. आता अत्यंत प्रिलिमिनरी स्टेजमध्ये इन्व्हेस्टिगेशन आहे. मीडियाला काय कळवायचं नाही कळवायचं हा सर्वस्वी पोलिसांचा भाग. तर दुसरीकडे केतनची हत्या नाही तर दरीत पडून मृत्यू झाल्याचं बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटलंय. बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी सियाची अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. पोलिसांनी कोठडीसाठी दिलेली कारणे ग्राह्य धरता येणार नाही असा दावाही त्यांनी केलाय. आज पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं होतं. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जी पोलीस कस्टडीची कारणं दाखवलेली होती त्या कारणांवरती आज युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. तुम्ही या प्रकरणामध्ये काही ऍप्लिकेशन्स दिलेली आहेत का? मीडिया ट्रायल नको किंवा आणखी काही? आज आम्ही मीडिया ट्रायल वरती निर्बंध करावा यासाठीची विनंती कोर्टाकडे केलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये इल्लीगल अरेस्ट झालेली आहे सियाची, याबद्दलचा सुद्धा एक अर्ज दाखल केलेला आहे. त्या अर्जावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे. कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल. नाही, त्याचं अजून काही कळलेलं नाहीये. युक्तिवाद झालेला आहे त्याच्यावरती. आता ती ऑर्डर कोर्ट पास करेल. पासपोर्ट सापडण्यासाठी काहीतरी पोलिसांनी तो देखील हो, त्यांनी केला ना तो ग्राउंड. 18 ग्राउंड्स होते त्यांचे. त्या 18 ग्राउंड्स पैकी आता ते सगळे कोर्टाने पूर्ण त्याचा दोन्ही बाजूचा विचार करून असा आदेश केलेला आहे. 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढवलेली आहे. मात्र सरकारी पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने बचाव पक्षाचे आक्षेप फेटाळले आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या वाढीव कोठडीत पोलिसांकडून घटनास्थळी पुनर्रचना, डिजिटल पुरावे, बेपत्ता पासपोर्टचा शोध आणि इतर संभाव्य आरोपींच्या भूमिकेचा तपास वेगाने केला जाण्याची शक्यता आहे. लोहगडावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरं या 5 दिवसात मिळतात का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.